मी आता मायकी बगियाकडे प्रयाण केले. तट परिवर्तन करायचे. उत्तर तटावरून चालत होतो. आता दक्षिण तटावर जायचे. ओंकारेश्वर दक्षिण तटावर आहे. एकदा समुद्रातून केलं होतं दक्षिण ते उत्तर तट. आता मैयाच्या उगमस्थली जाणार. तिथून परत उत्तर तटावरून दक्षिण तटावर. त्याच्या पुढे 800 किलोमीटरचा प्रवास आहे. इकडे निर्मल सरोवर आहे पाण्याचं. अलीकडच्या बाजूची दक्षिण तटावरची झाडी, तिकडचा मार्ग पण दिसतोय. तिकडून नंतर आम्हाला चालायचं आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. समोरच्या मंदिरामध्ये आरती चालू आहे. इथून असा रस्ता सुरू होतो सिमेंट ब्लॉक्सचा. कारण या भागामध्ये कुठेतरी मैयाचा अंतर्गत प्रवाह आहे. जन्म जिथे झाला त्या कुंडातून ती इकडे मैत्रिणींबरोबर खेळायला तिकडे मायकी बगियामध्ये जात असते. त्यामुळे खालून अंतर्गत प्रवाह आहे असं म्हणतात. त्यामुळे हा भागात जायचं नाही. त्यासाठी त्यांनी हा सिमेंट ब्लॉक्सचा रस्ता केला आहे. त्याच्या बाहेर जायचं नाही सेफ्टीसाठी. हा छोटा मुलगा पूजेचं साहित्य विकण्यासाठी येत असतो. कारण ह्या मार्गावर जर का आधीच तुम्ही घेतलं सामान तर माकडं आपल्या हातातून ओढून घेतात ते खाण्याच्यासाठी, खाण्याचे पदार्थ समजून. त्यामुळे आम्ही पुढे जाऊनच घेणार आहे सामान पूजेचं. तसं तर आमच्याकडे आहेच, पण ह्या मुलांचा काय जो व्यवसाय असतो त्याला मदत म्हणून घ्यायचं. हे इकडचा जो भाग आहे इकडून मैया अंतर्गत वाहते. तर मायकी बगी आली आहे उजव्या बाजूला. तिकडे जो पूल आहे त्या पुलावरनं क्रॉस करून मायकी बगियामध्ये प्रवेश केला जातो.
गुलबकावली नावाची मैत्रीण असते तिची आणि जोहिला आणि मैया स्वतः अशा इथे खेळायला यायच्या, त्यामुळे ते मायकी बगिया म्हणायचे. इथे गुलबकावलीची झाडं पूर्वी होती, आता माहीत नाही. हां, आहेत तिकडे. ही मायकी बगियाचं ठिकाण आलं. आता आम्ही तटपरिवर्तन या ब्रिजवरनं करणार. इथे पूजा करतात लोक. ही नदी आहे, ही तिची मैत्रीण आहे, ही मैया नाही आहे. मैया आता तिकडे आहे, ती खेळायला इथे येते. आता या ब्रिज त्यांनी केलाय. पूर्वी खालचा छोटासा ब्रिज होता, आता मोठा ब्रिज केलाय तटपरिवर्तनासाठी. आलो आम्ही आता उत्तर तटावर वरून दक्षिण तटावर परत आलो. अभिनंदन सर्वांचं, तटपरिवर्तन झाल्याबद्दल अभिनंदन. बेटा कहाँ से जाना है? इधर से जाना है बेटा, इधर से जाना है क्या? इधर से जाना है? यहाँ से जाना है. त्यांनी बाण नाही केले. हा परिसर मैकी बगियाचा. आत्ता इथे सगळी शांतता आहे, कारण महाशिवरात्र अजून 4 दिवसांनी. काय ती क्रेज आहे महाशिवरात्राला जल चढवायचं, त्यामुळे सगळे आश्रम फुल आहेत आणि त्या आश्रमामध्ये लोक थांबून राहिलेत. आणि आम्ही काय असलं मानत नाही, ते नंतर गर्दीत कोण थांबणार. प्रचंड गर्दी होईल, इथे उभं राहायला जागा नाही राहणार. त्यामुळे आम्ही आता शांतपणे इथे पूजा करणार आहे. हां, बॅगा ठेवू नका, ते माकडं हे करतात. मैयाची मूर्ती आहे इकडे आणि कुंड इथे. लोकांच्या इथे पूजा चालू आहे. मारुतीचं मंदिर आहे. हे कुंड मैयाचं. इथे शिवरात्रीच्या दिवशी हे केलं की पाणी चढवलं की म्हणे 3 परिक्रमांचं पुण्य मिळतं. आणि हे मैयाचं मंदिर. नर्मदे हार. इकडे गुलबकावलीची झाडं आहेत, आपल्या सोनटक्क्यासारखीच असतात ती. जय नर्मदे हर. विनती जोड़कर अपने अपने गुरु वनौषधी विकण्याचे खूप हे असतात दुकानं. यहाँ की वरदानी का औषधि है.
सर्वोच्च स्थानावर पोचलेलो. आता आम्ही उताराला लागलो. दक्षिण तट उताराचा रस्ता आहे. आता सोनमुळा लागेल. मायकी बगिया से सोनमुळा. शोण नदी ती कथा आहे. जसं मैयेचं शोण राजाबरोबर लग्न ठरलेलं असतं आणि तिची दासी बघायला जाते शोण कसा आहे मैयेच्या सांगण्यावरून. तर शोण तिलाच समजतो आपली होणारी पत्नी. आणि त्या दोघांना एकत्र बघून मैया चिडते आणि ती लग्न नाही करणार म्हणते आणि विरुद्ध दिशेला व्हायला लागते. विपरीत दिशा. शोणला जेव्हा प्रत्यक्ष कळतं काय झालं आपल्याकडून, तेव्हा तो बिचारा दरीमध्ये उडी मारतो. तर तसंच ते तिथे आहे. शोण नद म्हणतात. तो नदी नाही आहे, शोण नद. तो तिथून दरीमध्ये उडी मारतो. ते ॲक्च्युली तिथे कड्यावरून खाली वाहते ती नदी. दोघं दोन दिशेला विरुद्ध दिशेला वाहतात. दाट जंगल. हो, 8 वाजलेत. आम्ही तट परिवर्तन करून पुढच्या रस्त्याला लागलोय. संपूर्ण दाट जंगलामधून वळणाचा रस्ता आहे. इकडे पर्वत आहे आणि इकडे दरी आहे. जिथे शोण उडी मारतो खाली ते दाखवूच पुढे. अजून 4 दिवसांनी ते ट्रॅफिक पॅक होऊन जाईल. एवढे परिक्रमावासी निघतील. मुडाचा परिसर दिसायला लागला. सोनमुळा. टुरिस्ट येत असतात. शोण नदाचा उगम आहे तिकडे. मारुती रायांचं मंदिर आहे. मोठी मूर्ती आहे. मोठी शंकराची पिंडी आहे. दत्तात्रय भगवान, गणेशजी सर्वजण आहेत. कार्तिकेय, काली माताची मूर्ती आहे इथे. आणि हे उद्गमस्थान शोण नदीचं भद्रश्री शोण उद्गमस्थल. पूज्य पितामह ब्रह्माजी एवं शौनक ऋषि. नॅचरल पाणी पण.
बहुत सुंदर। खंडा धोनी काष्ठौषधी दुकान आहे। मोठे नंदी भगवान, सोनमुडा आश्रम आहे। सिद्ध सोनाक्षी शक्तीपीठ। जुन्या काळातल्या मंदिरातलं एक शिल्प आहे जे त्यांनी सांभाळून ठेवले। शोण नदी तिकडे उगम पावते आणि तिथून वाहत वाहत तिकडे येते आणि तिकडे दरीतून खाली पडते। नदी जिथून वरून खाली पडते त्याचं हे व्हिडिओ शूटिंग आहे, कोणाचं तरी प्री वेडिंग शूट आहे। तिथे ते काचेचं हे केलेलं आहे, आता बघायला जाऊ प्रत्यक्षात। शोण नदी वाहत वाहत तिकडून दरीतून खाली पडते। इथून दरीतून खाली पडते। इकडे ग्लासचं केलंय व्ह्यू पॉइंट, इथून खालची दरी पण दिसते। आप लोग कितना आणि इथून ही नदी शोण नदी नद काय असेल ते खाली पडते दरीत। तुला तिकडेच होती व्ह्यू, तिकडेच होता फक्त। खाली पूर्ण अरण्य आहे। हे काचेतून खालचा दरी दिसते आणि पाणी वाहतेलं पण दिसतं। उधर देख कर इस्तेमाल हे काचेतून दिसते खाली आमचे पाय आणि नदी। हा सगळा परिसर, बरेच टुरिस्ट पण येतात। श्री यंत्र महामेरू मंदिर,
या मंदिराचं बांधकाम ठराविक तिथीलाच होतं, तेवढ्याच अनेक वर्ष चालू आहे म्हणजे ते बांधकाम. त्या ठराविक तिथीला तेवढा वेळच ते बांधकाम चालतं, परत थांबतं. बंद असतं ते, बाहेरून एवढंच बघायला मिळतं. कोरीव काम, मूर्ती खूप आहेत छान छान. हे एंट्रीचं आहे, म्हणजे एंट्री गेट. ते गेट बंद आहे, नंतर ते चालू होईल तेव्हा आतमधलं दिसेल. सिक्रेट आहे आतलं सगळं. अनेक वर्ष आधी पुरातत्व विभागातर्फे संरक्षित क्षेत्र ही मंदिरं आहेत. खूप प्राचीन मंदिर आहेत, पांडवकालीन म्हणतात. तिथे आतमध्ये जायला नाही आलं. तिकडे कर्ण मंदिर आहे, सूर्य मंदिर आहे, असं काय काय मंदिर आहे. मंदिर समूह पुरातत्व विभागातर्फे संरक्षित, संवर्धन केलेलं आहे. आणि ते समोर आलं आता, मायकी बघूया दक्षिणेकडची बाजू. खूप सुंदर कोरीव काम असलेली मंदिर आहे, हेमाडपंथी बांधणीची. सूर्यकिरण पलीकडे आहेत, त्यामुळे इकडून जरा अंधार दिसतोय. मोठे जंगली कांदे, जटाशंकरी. हे लांबडं जे आहे ते घरात ठेवलं की साप येत नाही म्हणे. अर्जुन छाल, बरंच काय 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 काय. हे सगळे विक्रीसाठी. नर्मदेश्वर शिवलिंग. आणि इकडच्या बाजूनी लिमिटेड जागा आहे की तेवढ्याच भागात फिरतायत, त्यासाठी हे प्रवेशद्वार आहे छोटं, तिथून आतमध्ये जायचं. आणि इकडच्या बाजूची मंदिरं त्यामुळे बघता येतात. तिकडच्या बाजूची आम्ही संध्याकाळी बघितली होती. इथे लिहिले उत्तर तट, दक्षिण तट. तिथे बॉर्डर आहे पिवळ्या रंगाची. उत्तर तट, दक्षिण तट. नर्मदा कुंड आणि दक्षिण तटावरची मंदिर, राम जानकी मंदिर, 11 रुद्र मंदिर, अशी सगळी मंदिरं आहेत. इथे आम्ही आरतीसाठी आलो होतो त्या दिवशी.
राधाकृष्ण मंदिर. ग्यारह रुद्र मंदिर. दूरी पहले करवाते हैं. अजय कुंडाचं पाणी भरून घेतो इथलं. इथे आम्ही पलीकडच्या बाजूला आरती केली रात्री. आता अलीकडच्या बाजूला आलो दक्षिण तटावर. राम जानकी मंदिर. इथलं सिद्धेश्वर मंदिर आहे. नर्मदा कुंडाच्या प्रांगणातली वेगवेगळी मंदिरं. माहिती आहे. पलीकडच्या बाजूला आमचे आश्रम होते आणि हा रामघाट. इथे आंघोळीला येतात लोक. एक झुलता पूल केला इकडे, इकडून तिकडे जायला. तर आम्ही तट परिवर्तन करून ह्या बाजूला आलो. सगळे आश्रम त्या दिशेला आहेत. तिकडे पाणी अडवल्यामुळे असं सरोवरासारखं दिसतंय. शंकराची मूर्ती तिथे. शंकराची का मैयाची आहे? काल बघितली होती. मैयाची शंकराच्या स्वरूपात असेल. इकडे अमरकंटकचं जंगल. इकडे आमचा दक्षिणेकडचा रस्ता. शंकराच्या रूपातली मैयाची मूर्ती.
मैयाचं पाणी अडवून ठेवल्यामुळे तलाव झालाय. आरंडी संगम गुफा. इथे आश्रम पण आहे थांबण्याची. इथे हनुमानघाटच्या महाराजांचा, सीतारामदासजी महाराजांचा फोटो आहे. त्यांची तपस्थली आहे ही. राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या आश्रमात राहिलो होतो आम्ही. शयन कक्ष. आतमध्येच विहीर पण आहे त्यांच्या वापरासाठी. हनुमान घाटला मंडलामध्ये म्हणजे महाराजांच्या तिथे आम्ही राहिलो होतो. त्यांचंच हे स्थान आहे. योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज. लेकिन सबसे गंदा देश तो इंडिया है ना। नहीं, ऐसा कुछ नहीं. हमारे यहाँ पॉप्युलेशन ज़्यादा है इसलिए. ये अरंडी नदी आहे. अरंडी नदी आणि मैयाचा संगम आहे इथे. इथे सीताराम महाराजांचा आश्रम आहे. खूप छान. हनुमान घाटच्या महाराजांचा परत इथे दिसल्यावर खूप आनंद झाला. महाराज और बिल्ली. अभी आगे जाएंगे. शेजारून छोटी मैया चालली आहे आणि आम्ही इकडून च्या काठाकाठाने चाललोय. पलीकडचा जो रोड दिसतोय तो काल आम्ही दूधधारा कपिलधारा तिकडून येताना तो रस्ता लागला झाडीमधनं. तिथून अमरकंटकला गेलो होतो तेव्हा उजवीकडे मैया दिसत होती. आता आपण गोल वळून आल्यानंतर परत उजवीकडे मैया दिसते छोटीशी. तिच्या कडेकडेने चाललोय आता. ही छोटी मैया येते तिकडून. खुळखुळणारा आवाज.
सगळ्या बाजूनी जंगल आहे. आम्ही इकडून आलो रस्त्याने, मैयाच्या किनाऱ्याने. मैया वाहती आहे. मैयाच्या अगदी किनाऱ्याने चालत चाललाय रस्ता. आम्ही चालत चाललोय. दंडी मार्ग. या नागमोडी वळणं घेत घेत चालली. मैयाची वळणं दिसतात. इकडून आली, इकडे वळली, नागमोडी परत तिकडे वळली. अशी नागमोडी वळणं दिसतात. आणि आमचा रस्ता असा थोड्याशा उंचावरून चालतोय. वर चढायचं, खाली उतरायचं. कपिलधारा दूधधाराचे तिकडे जायला जे पार्किंग आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलोय आता. याला उजवीकडे ठेवून पाय वाट्याने चालत राहायचं. काहीतरी येते. नको, चला.